आज मी तुमच्यासोबत दाल खिचडीची रेसिपी शेअर करणार आहे, जी मी लास्ट टाइम बनवली होती. त्याआधी आज मी एंजलला दिली होती ढोबळी मिरचीची भाजी आणि चपाती. तिला ही भाजी अजिबात आवडत नाही, पण काय करणार, सवय तर लागलीच पाहिजे ना सगळ्या भाज्या खायची, नाहीतर ठराविक भाज्या खायची सवय लागते. असो, मग दुपारी तिला स्कूलमध्ये आणायला गेले तर हिचा मूड आज खूपच भारी होता. खूप हसत होती, खेळत होती. कारण आज मी तिला घ्यायला गेले होते. रोज तिची मोठी मम्मी जाते. घरी आली तर डुग्गूला भेटण्याची एक्साइटमेंट होती. तोही तिचा आवाज घेऊन लगेच बाहेर पळत आला. दोघांनी एकमेकांना मिठी मारली, मस्त खेळले आणि मग दोघांनीही जेवण केलं आणि दोघीही झोपी गेले. तर चला मग आता वळूया आपण रेसिपीकडे. तर इथे मी कुकरमध्ये 1 वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतला आहे. त्यामध्ये छोटी अर्धी वाटी तूर डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ घेतली आहे. नंतर तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, हिंग, हळद, धनेपूड, जिरेपूड आणि चवीनुसार मीठ ऍड करून ते व्यवस्थित मिक्स केलं आहे. आणि यामध्ये मी 4 ते 5 ग्लास पाणी ऍड केलेलं आहे. पाणी थोडं जास्त ऍड करायचं, म्हणजे त्याला टेक्स्चर छान येतं. आणि 1 चमचा तेल टाकलंय मी, जेणेकरून ते उतू नाही जाणार. झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर इथे मी भात शिजल्यानंतर तो एका पातेल्यामध्ये काढून घेतला होता, कारण कुकर छोटा पडत होता. त्यानंतर तडक्यासाठी इथे मी तडका पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये मी जिरी, मोहरी आणि ठेचलेला लसूण घातलेला आहे. तर 2 हिरव्या मिरच्या घालून त्या छान परतून घेतलेल्या आहेत. छान परतलं की मग त्यामध्ये 2-3 लाल सुक्या मिरच्या घालून पुन्हा परतून घेतलेला आहे. मग कढीपत्ता घालून पुन्हा परतून ती फोडणी मी दाल खिचडीवर घातलेली आहे आणि ती छान मिक्स करून घेतलेली आहे. ते इथे मी मिरची पावडर टाकायची विसरले होते, म्हणून मी पुन्हा तुपाची फोडणी देऊन त्यात मिरची पावडर परतून ती ऍड केलेली आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून तयार आहे आपली दाल खिचडी. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.